दिल्लीमधल्या महाराष्ट्र सदनात यंदा गणेशोत्सवाविषयी अनिश्चितता। निवासी आयुक्त बिपिन मलिकांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे सदनामधील अनेक परंपरा खंडित होण्याची शक्यता। माईंड दुर्घटनेमधल्या मृतांची संख्या 115 वर। पावसाचा जोर वाढल्यामुळे मदत कार्यात पुन्हा एकदा अडथळे। 26 गावांना मंजुरी देताच कामा नये असा आमचा मुद्दा आहे आणि माळीण सारख्या घटना नाहीतर लवासामध्ये होणारच। लवासात सुद्धा 20 गावं धोकादायक असल्यामुळे लवासाचं सुद्धा होऊ शकतंय माळीण। मेधा पाटकरांचा दावा, शरद पवारांवर डागली तोफ। ठाण्यात काँग्रेस राष्ट्रवादीचे 6 नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा। सर्व नगरसेवक टप्प्याटप्प्यानं राजीनामा देण्याची शक्यता। कॅम्पागोला रहिवाशांना अधिकृत का करू शकत नाही, सुप्रीम कोर्टाची महाराष्ट्र सरकारकडे विचारणा। उत्तर देण्यासाठी 2 आठवड्यांची मुदत। धनगर समाजाला आदिवासी आरक्षण देण्याविरोधात निदर्शनं। अमरावतीत फासेबारधी लोकांनी अडवला अजित पवारांचा ताफा, तर ठाणे जिल्ह्यात मुंबई नाशिक हायवेवर चक्काजाम। यूपीएससीच्या तिढ्यावर नरेंद्र मोदी घेणार नेपाळहून परतल्यानंतर तातडीची बैठक। नवीन समितीनं परीक्षेच्या स्वरूपात बदल न करण्याची केली आहे शिफारस। आणि कॉमनवेल्थ विजेत्या बॉक्सर्सचं मायदेशी जंगी स्वागत। भारताला एकूण 64 मेडल्स, पण 2 अधिकाऱ्यांच्या अटकेमुळे भारताच्या विजयाला गालबोट।